उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत मवियातून लढणार आहे, स्वबळावर लढणार नाही। त्यासाठी जागा वाटपाची बोलणी देखील सुरू झाली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांना राऊतांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। त्यात त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली। सुपारीबाज गँग नसती तर मविया 38 जागा जिंकली असती, असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणाचे व्हिलन देवेंद्र फडणवीसच आहेत, अशी बोचरी टीका राऊतांनी केली। स्वतंत्र लढणार असे एक विचार सुरू आहे का विधानसभेसाठी? कारण अहवाल नाही, आम्ही महाविकास आघाडीतूनच लढू, पण आम्ही 288 मतदारसंघात तयारी करतोय संघटनात्मक बांधणीची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक साधारण 2 दिवसापूर्वी शिवसेना भवनामध्ये सर्व आमच्या जिल्ह्यातले प्रमुख नेते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख असे प्रमुख लोकांची एक बैठक घेऊन स्पष्ट त्यांनी सूचना केल्या की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणीच्या कामाला आपण पुन्हा नव्यानं लागलं पाहिजे। तुम्ही म्हणाल जागा वाटप, अजिबात काही अडचण नाही आमच्यामध्ये, आमची चर्चा सुरू झाली आहे। हो, आम्ही जागा वाटपासंदर्भात 3 पक्षामध्ये अगदी व्यवस्थित संवाद आहे आणि चर्चा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हा ठपका आला आहे। बघा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना लोक विचारत नाही, जुमानत नाहीत। फडणवीस हे या राज्याचे नेते होते, त्यांना अत्यंत तरुण वयात या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली। त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हे राज्य अत्यंत उत्तम प्रकारे चालवायचा प्रयत्न केला, पण नंतर ते ज्या पद्धतीचं त्यांनी घसरलेलं राजकारण केलं त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे विलन झालेले आहेत, हे विलन ठरलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।